हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण टिफिनसाठी एक रेसिपी बघणार आहोत आणि सोयाबीनपासून आपण ही रेसिपी बनवतोय. अगदी साधी, सिंपल आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी हे 2 वाट्या सोयाबीन घेतलेले आहेत. तर ते अगदी छोटेवाले सोयाबीन आहेत. म्हणजे सोयाबीन साधारणतः 3 साईजमध्ये येतात. अगदी छोटे असतात, मीडियम असतात आणि मोठे सोयाबीन वडी अशा टाईप असतात. तर मी हे सगळ्यात छोटेवाले सोयाबीन घेतलेत आणि ते आपण 15 ते 20 मिनटं पाण्यामध्ये भिजवणार आहोत. तर आता सोयाबीन छान असे भिजलेले आहेत. त्यानंतर मी फोडणीची तयारी करते. तर त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं. ते दोन्ही छान असं तडतडलं की नंतर आपण त्यामध्ये हा मसाला घालणार आहोत. तर यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर भरपूर आहे आणि 2 टोमॅटो आणि 2 कांदे याची केलेली सगळ्याची कच्चीच अशी पेस्ट केलेली आहे पाणी घालून. तर पाणी घालून वाटले जेणेकरून ते अगदी बारीक होईल. आणि आता ती पेस्ट मी या तेलामध्ये घालून घेतलेले आहे. तर आता त्यातले पाण्याचा अंश पूर्ण जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर मी घातलेला आहे अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा कसुरी मेथी. ते आपल्याला छान मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे सगळे मसाले कच्चे असल्यामुळे आपल्याला छान असे ते फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर घातलेला आहे 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. तर आता हे मसालेसुद्धा आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत. तर साधारणतः एक 2 मिनटं मी हे छान असं परतवून घेतलेलं आहे. तर आता बघू शकता त्याचा कच्चा पण पूर्णपणे गेलेला आहे आणि मसाला भाजून आपला छान असा रेडी झालेला आहे. तर आणि इकडे आपले सोयाबीन पण छान असे भिजले गेलेत. तर स्मॉल असल्यामुळं ते लगेच भिजले जातात. आता मी त्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून ते कढईमध्ये घालून घेते. तर साधारणतः 2 वाट्या मी सोयाबीन घेतले होते. तर बघू शकता त्याचं किती फुगून असे मोठे झालेले आहेत सोयाबीन. त्यानंतर 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे. तर ते तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. त्यानंतर आता हे सगळं मिश्रण आपल्याला अगदी छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर फार असे काही मसाले वापरायचे नाही आहेत आपल्याला आणि जास्त त्याला ग्रेव्ही ठेवायची नाही आहे. बस अशी सुक्की अशी आपण याची भाजी बनवणार आहोत. तर आता पाणी वगैरे मी काही घातलेलं नाही आहे. मसाला सोयाबीनसोबत छान असा मिक्स करून साधारणतः 4 ते 5 मिनटं ही मी वाफ देऊन घेतले. तर सोयाबीनमध्ये जे पाण्याचा अंश होता, मीठ घातलं, मसाल्यामध्ये पाणी, तर त्याच्यातच ही भाजी आपली शिजली जाते आणि ही शिजायला फार वेळ पण लागत नाही. तर बघू शकता त्याला असं थोडंफार पाणी सुटलेलं आहे आणि ही सोयाबीन आपण अगदी छोटं वापरल्यामुळं मसाला अगदी आतपर्यंत जातो आणि शिजायलाही लवकर मदत होते आणि मसाला आतपर्यंत गेल्यामुळे शिजल्यामुळे त्याची टेस्ट पण खूप छान येते. तर आता आपली भाजी रेडी झालेली आहे. तर ही सोयाबीनची अगदी साधी सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर आपण यामध्ये कोथिंबीरीचा भरपूर असा यूज केलेला आहे. तर जेवढी आपण कोथिंबीर घालू तेवढी भाजी टेस्टी होते. तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग असंच भेटू परत अशाच एका नवीन रेसिपीसह.